तो गाईज उडती उडती खबर आली मला की टॉमी वर्सेटी पुन्हा GTA 6 मध्ये येत आहे. म्हणजे GTA 6 हे 26 मेला लॉन्च होणार आहे. त्याच्या ट्रेलरबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेली आहे जी यूट्यूब आय डीवरती आहे, आपल्या यूट्यूब अकाउंटवरती आहे. तर टॉमी वर्सेटी परत एकदा आला आहे आणि व्हिडिओज बनवायला चालू केले. ते म्हणजे व्हिडिओज त्याचे खूप व्हायरल होतात आणि एक व्हिडिओ माझ्या मित्राने पाठवली की टॉमी वर्सेटी परत एकदा आला आहे GTA 6मध्ये. भाई GTA 2मध्ये होता तो आणि GTA 2ला पूर्ण त्यांनी झालवलेला. तर बघूया आता त्यांनी काय व्हिडिओ म्हणजे कसा तो व्हायरल झाला आहे टॉमी वर्सेटी की GTA 6मध्ये त्याला आणलं आहे. बघूया. असाच टॉमी वर्सेटी सोबत आमचा एक सीन झाला होता. म्हणजे GTA 2मध्ये टॉमी वर्सेटी होता आणि जो आता डायरेक्ट GTA 6मध्ये आणलं आहे त्याला. तर GTA 2 खेळत होतो मी, माझ्यासोबत माझी गँग होती म्हणजे, आणि फ्रँकलिन त्या गँगमध्ये होता. तर असं झालं की आम्ही सकाळी सकाळी गेलो आणि फुल त्यांना रॉकसॉप मारला होता, पण त्यावेळी टॉमी वर्सेटी तिथे नव्हता. आणि मग नंतरला रात्र झाली आणि फ्रँकलिन तिथून निघून गेला. मी तिथेच होतो. मी घाबरलो होतो कारण मला त्यावेळी खेळायला जमत नव्हतं. तर मी एका घराच्या पत्रावर जाऊन लपलो. तर तिथनं टॉमी वर्सेटी आम्हाला पूर्णपणे म्हणजे टॉमी वर्सेटी मला दिसला नव्हता, काय होता कसा होता माहीत नव्हता, पण त्याचे पिक्चर्स मी बघितले होते. तर मग काय आलं, फ्रँकलिनला मी कॉल केला. फ्रँकलिन बोलला मी येऊ शकत नाही. तर फ्रँकलिन आला नाही, पण फ्रँकलिन बोलला की मी माझी गँग पाठवते. फ्रँकलिनने भाई पूर्ण ट्रक भरून त्याची गँग पाठवली होती आणि ती गँग तिथे आली आणि ती गँग सीधा घुसली आत त्याला मारायला. पण म्हणजे त्यावेळी कसं होतं, मी घाबरू, मी वरती ते लपून बसलो होतो. ती गँग पूर्ण आत गेली आणि फुल गोळ्यांबिळ्यांचे आवाज झाले. पण त्यावेळी माहीत नव्हतं काय ते. आणि मग फ्रँकलिन बोलला आपण आत जाऊया. फ्रँकलिन आणि मी आत गेलो. फ्रँकलिन आणि मी जसं आत गेलो ना भाई, तसं तिथे जेवढी गँग फ्रँकलिनने पाठवली होती ना, ट्रक भरून भरून अख्खी गँग खल्लास होती. आम्हाला वाटलं तिथे टॉमी भेटेल, पण टॉमी तिथे नव्हता भाई. टॉमीनी अख्खी गँग खाल्ली होती. म्हणजे विचार करा, टॉमी त्यावेळी असा होता 2026मध्ये, म्हणजे आत्ता 2026मध्ये GTA 6मध्ये तो कसा असणार आहे. GTA 5 तर आपल्याला माहिती आहे, पण GTA 6 भाई किती वर्षानंतर भाई न्यू व्हर्जन आला आहे GTAचा. बघूया. आणि त्याच्यामध्ये तो टॉमी वर्टिकल आहे, कसा खेळतोय काय करतोय बघूया. टॉमी वर्सिटीची पॉवर त्यावेळी GTA 2मध्ये खूप पॉवरफुल होता. GTA 3, 4, 5मध्ये तो एकदमच गायब झाला होता, पण तो आत्ता रिटर्न आला आहे. बघूया काय होते. उडती उडती खबर आली मित्राकडून की टॉमी वर्सिटी पुन्हा आला आहे आणि तो पण माझ्याच गँगमध्ये होता त्यावेळी, त्याने सांगितलं होतं. बघूया टॉमी वर्सिटीने काय केलं आहे. आता आपण बघणार आहोत टॉमी वर्सिटीची GTA 6ची व्हिडिओ, की टॉमी वर्सिटी कसा आहे, काय झालं आहे त्याच्यासोबत, आणि तो तेव्हा एवढा डेंजरस होता, आता कसा असू शकतो. टॉमी वर्सिटीची GTA 6ची व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. सो रेडी राहा. गाईज, टॉमीची व्हिडिओ तर मी आता स्टार्ट करतो, पण ती व्हिडिओ बघण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि गुड कमेंट्स करा भाई, पटापट पटापट. त्यावर टॉमीची व्हिडिओ येणार आहे. तो चलिए शुरू करते हैं. सो भाई, वॉइस सिटी में टॉमी, भाई ये टॉमी है रियली. भाई इसे पूरा बूढ़ा ही बना दिया है. लेकिन उस टाइम पे जो टॉमी था ना GTA 2 में, वो GTA 6 में नहीं है भाई. क्या इसको पूरा बूढ़ा बना दिया है भाई. लेकिन अभी भी देखो कार कैसा चला रहा है भाई, वो बहुत हार्ड है एकदम भाई, पूरा ही बूढ़ा बना दिया. पहला का भाई टॉमी ऐसा था और अभी का टाइम में ऐसा हो चुका है भाई साहब. एंड अभी लॉस सेंटोस की सिटी नहीं है भाई, इसमें वॉइस सिटी नाम का कुछ तो नया बनाया GTA 6 में. अभी GTA 5 फिनिश भाई. देखो भाई कैसा था वो पुराने टाइम पे, देखो कैसा था भाई, और अभी उसको क्या बना के रखा है GTA ने भाई. उसको सब कुछ याद आ रहा है, ऐसा दिखाया है. देखो भाई गाड़ी, देखो भाई सुपर कार लेके घूम रहा है, सुपर कार. और अभी उसका हाल देखो क्या करके रखा है इन लोगों ने. देखो भाई उसके पहले की जगह पे आया लगता है वो भाई, पूरा बूढ़ा बना के रखा है उसको. वो क्या था और क्या हो गया है उसको. वो भाई पुराना देखो कैसा था वो, देखो भाई अभी क्या बना के रखा है भाई. उसका पूरा हुला ही बिघाड दिया. काय होता तो आणि काय झाला आता भाई, पूर्ण म्हातारा करून ठेवला गेला GTAने भाई. काय म्हणजे, आणि सगळा वर्डच चेंज केला भाई. लॉस सेंटोसला अख्खा बदलून टाकला. नावं पण लॉस सेंटोसची बदलले GTA 6मध्ये भाई. पूर्ण म्हातारा गेला त्याला. नाही तर असला होता ना भाई, या लोकांना मारतंय बघा. या सीनवर का समजू शकते भाई. असे लोक मारायचे ना, जेव्हा मी तुम्हाला गँगचा सीन सांगितलं ना भाई, अजून आठवते मला GTA 2मध्ये. पण त्याचे ग्राफिक्स वेगळे, त्याने आत्ताचे ग्राफिक्स जरा चांगले झाले.
आणि हा भाई गेम रिअलिस्टिक वाटतोय त्याच्यापेक्षा. पण भाई काय बनवून ठेवला याला, ह्याच्या पूर्ण म्हणजे चांगला होता ना एवढा याला की याची बिघडवली याला. मला तर आता वाटत नाही भाई टॉमी काय करू शकणार आहे याच्यात. भाई काय टॉमी होता, टॉमीला GTA 6ने पूर्ण बरबाद करून ठेवला भाई, पूर्ण म्हातारा गेलाय त्याला. नाहीतर त्या टायमाला हा असा मारायचा ना लोकांना, असा असा खतरनाक मारायचा ना भाई. आता त्याचा पूर्ण हुलियाच बदलवलाय. पण तरी पण बघूया गेममध्ये तो असणार आहे GTA 6मध्ये, कारण याच्यावरनं समजतं की तो GTA 6मध्ये असेल. तर तेव्हा बघूया गेममध्ये की तो GTA 6मध्ये कसा असणार आहे, काय करू शकतोय तो. रेडी राहा. GTA 6 26 मेला लॉन्च होतोय. 26 मेला भाई मी GTA 6मध्ये फक्त याला बघणार की हा काय करतोय भाई. पण हा भाई मी भाई फुल स्केरी टाईममध्ये होतो की हा कसा असेल. याला अख्खा बरबाद करून ठेवला भाई. डेंजर सीन आहेत भाई ते, खतरनाक भाई. टॉमी यार, टॉमीला पूर्ण बदलून ठेवलं आहे यावेळी. बघूया काय होणार आहे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा भाई. टॉमी तर बदललाय.